तर माझ्यापुढे जे जे काही क्लायंट्स आहेत ते सगळे आमदार, खासदार, माजी आमदार, मंत्री बिंत्री, कारण का प्रत्येकाची साखर कारखाने, प्रत्येकाच्या सूतगिरण्या, प्रत्येकाची जिल्हा बँक, हे सगळे मोठी लोक आहेत. या मोठ्या लोकांना मी काही आर्थिक शिस्त लावणं, हे वय म्हणा त्या पद म्हणा, त्यानुसार मला काही ते योग्य वाटलं नाही. पण मी एक मॉडेल केलं. पण याच राज्य सहकारी बँकेच्या काही धोरणांमुळं अनेक सहकारी साखर कारखान्यांचं खाजगीकरण झालं आणि ते विशिष्ट लोकांच्याच कंपूच्याच हातात सगळे साखर कारखाने गेल्याचं दिसतं. तर मग या धोरणाकडे तुम्ही आता कसं पाहतात? हे सहकार कमी करण्याचं, खच्चीक करण्याचं काम मीच करतोय. बरोबर. म्हणजे हे माझं पाप करतोय मी ते. मग मी असं ठरवलं की सहकारी साखर कारखाने विकायचे नाहीत, भाड्याने द्यायचे. राज्य सहकारी बँकेचे जे कारखाने अनेक लोकांना स्वस्तात दिले गेले असा नेहमीच आरोप होत होता. तर तुमच्या कारकिर्दीत तो आरोप पूर्वी झाला असेल. तुमच्या कारकिर्दीमध्ये अजित पवारांनी कोणता कारखाना राज्य सहकारी बँकेकडनं घेतला? निवडणूक काळामध्ये असं लोक बोलले गेले की जे आमदार किंवा जे उमेदवार होते ज्यांचा कारखाना होता ते जर सत्ताधारी पक्षाकडे आले नाहीत तर त्यांच्या कारखान्यांचं लोन थांबवलं गेलेलं होतं. पण एखाद्याची मी बदली केली तर मला त्या पोस्टला हवा आहे. ट्रेझरीला तो मनुष्य योग्य आहे आणि उगाच त्याला असं माझ्यावर प्रेशर आलं तर आपण एक नियम करूया. प्रेशर आलं तर मला बदली त्या लोकप्रतिनिधीचा मान ठेवावा लागेल. पण मी याला बोनस देणार नाही. या व्यक्तीला मी बोनस नाही देणार. असं ठग घेतलं तुम्ही? असं ॲग्रीमेंट झालं. नुसता निर्णय घेतलेला नाही की माझ्याकडे क्लार्क पदासाठी 40 अभियंता सिलेक्ट झाले. 40 BE कम्प्युटर क्लार्कसाठी. मलाच ऑकवर्ड वाटायला लागलं, एवढ्या मोठ्या उच्च शिक्षितला लेखनिक कसं म्हणायचं. आशिष देशमुख म्हणून आमदार आहेत, त्याने त्यांच्या भाषणामध्ये विनंती केली मुख्यमंत्र्यांना की मुख्यमंत्री महोदय आपण आपली ठेव ठेवा 5 लाखाची. मुख्यमंत्री म्हणाले की माझ्याकडे नाही येत आता, तू दे मी ते ठेवतो. पण याच्यात त्याने एक ॲश्युरन्स दिला, याच्या पुढं मात्र जे काय ठेवीन, कुठली ठेवीन ती याच बँकेमध्ये ठेवीन. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे की ज्यानं राज्य सहकारी बँकेचा चेहरामोहरा बदललेला आहे. जी राज्य सहकारी बँक वर्षानुवर्ष तोट्यामध्ये होती, राजकीय वादामध्ये अडकलेली होती, ती बँक पूर्णपणे नफ्यात आणलेली आहे. एवढंच नव्हे तर नागपूर जिल्हा सहकारी बँक, जी बँक एका स्कॅममुळे तोट्यात गेलेली होती, अडखळलेली होती, तिचा कारभार ठप्प झालेला होता, त्या बँकेचा देखील कारभार आता राज्य सहकारी बँकेकडे आलेला आहे. आणि हे मोठं परिवर्तन राज्याच्या नव्हे तर देशाच्या सहकार क्षेत्रामध्ये घडत आहेत. हे घडून आणणारी व्यक्ती आहे या राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर उर्फ बाळासाहेब अनासकर. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. यंदाचं वर्ष हे सहकार वर्ष आहे. तर या सहकार वर्षामध्ये एक मोठी भेट या सहकार क्षेत्राला या सगळ्या घटनेमुळे मिळालेली आहे. तर त्याची कल्पना कशी सुचली आणि त्याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत हे आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत. अनासकर साहेब, तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. राज्य सहकारी बँकेला नागपूर सहकारी जिल्हा बँकेचा एक प्रशासक म्हणून आलेला आहे. याच्या आधी एक व्यक्ती एक प्रशासक म्हणून धरली जात होती. पहिल्यांदा राज्य सहकारी बँक अशा प्रकारचं काम करत आहे. ही कल्पना सुचली कशी आणि प्रत्यक्षामध्ये त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते कसं सुरू झालेलं आहे? नाही, सुरुवातीला बघायला जाते 3 टायर सिस्टीम आहे. म्हणजे माझी बँक ही अपेक्स बँक आहे, शिखर बँक आहे. आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा ज्याला म्हटलं जातं त्रिस्तरीय रचना आहे. आणि त्रिस्तरीय रचनेमध्ये राज्य बँक, अपेक्स, शिखर जागी आहे. त्याच्यानंतर जिल्हा बँक आहेत. त्याच्यानंतर प्रायमरी ॲग्रिकल्चर सोसायटी आहे, ज्याला आपण पॅक्स असं म्हणतो, त्या पॅक्स आहेत. आणि पॅक्सच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत कर्ज पुरवठा होतो, वसुली पण पॅक्सच्या माध्यमातून होते. त्यामुळे एकंदर पॅक्स, जिल्हा बँका आणि राज्य बँक ही त्रिस्तरीय रचना आहे. अनेक जिल्हा बँका आज अडचणीत आहेत. अनेक जिल्हा बँका, नाशिक जिल्हा बँक 900 कोटी रुपये तोट्यात आहे. नागपूर अडचणीत आहे, धुळे अडचणीत आहे, वर्धा अडचणीत आहे, बुलढाणा अडचणीत आहे. तर अनेक वेळेला असा एक प्रस्ताव मांडला गेला नाबार्डनी की या बँका मर्ज करून घ्या. आणि कुठं मर्ज करून घ्या तर राज्य बँकेमध्ये मर्ज करा. अशा प्रकारचा प्रयोग केरळमध्ये झाला. केरळमध्ये सगळ्या जिल्हा बँका तिथल्या स्टेट बँकेमध्ये, स्टेट कॉपरेटिव्ह बँकेमध्ये मर्ज केल्या गेल्या. त्यामुळे तिथं 2च टायर आहेत आता. पण एकंदरीत बघायला जाल तर मी जो अभ्यास केला अर्बन कॉपरेटिव्ह बँकांचं वेगळं आहे. अर्बन कॉपरेटिव्ह बँका एकमेकात मर्ज झाल्या तर त्यांना काय पडत नाही, एखादी बँक मोठी होते, एखादी संख्या कमी होती. पण या त्रिस्तरीय रचनेमध्ये एकदा जिल्हा बँक जर तो दुवा जर निखळला, तो जर काढून टाकला तर कायद्यानुसार राज्य बँकेला पॅक्सला कर्ज द्यायला अलाउड नाही आहे. राज्य बँक डायरेक्ट पॅक्सला पोचू शकत नाही.
राज्य बँकेला पोचायचं असेल तर त्या जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच पुढं पोचावं लागतं. त्यामुळे जिल्हा बँक जिवंत ठेवणं, त्यांचं अस्तित्व जिवंत ठेवणं हे अनिवार्यच आहे. बरं. हे ज्यावेळी प्रत्यक्षात समजलं त्यावेळी मी म्हटलं या जिल्हा बँकांना सक्षम केलं पाहिजे. या जिल्हा बँका सक्षम झाल्या नाहीत तर मी सक्षम होणार नाही, आणि जिल्हा बँका सक्षम नाही झाल्या तर त्यानंतर पॅक्सला कर्ज पुरवठा होत नाही. आणि परवा ही कल्पना यायचं मूळ कारण म्हणजे वर्ध्याला एक कार्यक्रम होता. बरं. वर्ध्याला एक सहकार परिषद होती, आणि सहकार परिषदेमध्ये वर्धा बँक जवळजवळ बंद आहे, क्लोज आहे. आणि तिथले अत्यंत एक जबाबदार वरिष्ठ एक अप्पर निबंधक दर्जाच्या माणसाने असा एक डाटा वाचून दाखवला त्या भाषणामध्ये की वर्धा जिल्हा बँक बंद असल्यामुळं 77% शेतकरी परत एकदा सावकाराच्या दारात गेले. ओके. 77%. आणि सहकाराचा मी अभ्यास असल्यामुळं मला इतिहास माहीत असल्यामुळं 1775 साली सुप्याजवळ एक पुणे नगर असलेलं जे गाव आहे तिथं पहिल्यांदा उठाव झाला होता. सावकारांची त्याला डेक्कनची दंगल म्हणतो, दख्खनच्या दंगली नावाने इतिहासात फेमस आहे. आणि या सगळ्या सावकारांची वह्या पुस्तकं जाळण्यात आली होती. आज त्या घटनेला 150 वर्षे पूर्ण होत आहेत या 12 मेला. ओके. त्यामुळे ज्या सावकारांच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्यांना पर्याय म्हणून सहकाराची सुरुवात झाली, आणि आज बघायला जाल तर परत 77% शेतकरी त्या सावकाराच्या दारातच गेले. अच्छा. म्हणजे हे जे चक्र परत मला पूर्ण होताना दिसल्यावर मला थोडंसं वाईट वाटलं की परत हे जर परत सावकारांकडे जर शेतकऱ्यांना जावं लागत असेल तर ती जिल्हा बँक आपल्याला सक्षम केली पाहिजे. आणि मग तिथं ॲडमिनिस्ट्रेटर सगळीकडंच ॲडमिनिस्ट्रेटर आहेत. मी नंतर बघितलं एखाद्या व्यक्तिगत ॲडमिनिस्ट्रेटर असं ते नाव आहे. ॲडमिनिस्ट्रेटर आजपर्यंत व्यक्तीलाच नेमलं जात होतं. व्यक्तिगत ॲडमिनिस्ट्रेटरच्या काही मर्यादा आहेत. बरं. तो जास्तीत जास्त तिथलं तर व्यवहार कंट्रोल करू शकतो, वसुली करू शकतो, वसुलीला फॉलोअप करू शकतो, कोर्ट कचेरी करू शकतो, पण बँकिंग द बिझनेस करू शकत नाही. अच्छा. कारण बँक अडचणीत असल्यामुळे तिथं कोणी ठेवत नाही. बँक अडचणीत असल्यामुळं तिथं कोणी व्यवहार होत नाही, कर्ज वाटप होत नाही. आणि या अडचणीत असलेल्या बँकेला रिझर्व्ह बँकेने सगळी बंधनं घातलेली असतात. त्यांनी कर्ज वाटप करायचं नाही, ठेव घ्यायचं नाही, वसुली झालेले सगळे पैसे गव्हर्नमेंटने सिक्युरिटीमध्ये ठेवायचे 5%. इतकी बंधनं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या बंधनामुळं सगळीकडं जखडलं गेल्यामुळं ती बँकिंग करू शकत नाही. अच्छा. त्यामुळे हे सगळं बघितलं तर मला एक पक्का खात्री आली ही बँक वरती कधीच घेणार नाही. अच्छा. ही जास्तीत जास्त लिक्विडेशनकडे त्याचा प्रवास सुरू होतो. मग मी कल्पना केली की मला न नेमता माझ्या राज्य बँकेला एक संस्थात्मक प्रशासक अशी एक संकल्पना माझ्या डोक्यात आली, ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल ॲडमिनिस्ट्रेटर असं म्हणतो. हा जर नेमला तर माझ्या राज्य बँकेकडे जे काही रिसोर्सेस आहेत, माझ्या राज्य बँकेकडं पैसा आहे, एक्सपर्टाईज आहे, नो हाऊ आहे, मॅन पॉवर आहे. एक थोडक्यात फक्त प्रेक्षकांसाठी राज्य सहकारी बँकेकडे नक्की किती पैसा आहे? आणि आज राज्य बँक तसं बघायला जा तर आज राज्य बँक भारतातली सगळ्या राज्य सहकारी बँकांमध्ये नंबर 1ची बँक. बरोबर. आज 31 मार्च 2025ला माझी उलाढाल 61,000 कोटीवर गेली. माझा नफा आज 651 कोटी झाला आहे. गेल्या 5 वर्षामध्ये बघायला जाल तर 603 कोटी, 609 कोटी, 615 कोटी, 651 कोटी चढती बांधणी आहे. आणि सगळ्या भारतामध्ये सगळ्यात जास्त नेटवर्थ नक्त मूल्य असणारी एकमेव सहकारी बँक आहे. आज माझं नेटवर्थ 5,000 कोटीच्या वर आहे. इतकं नेटवर्थ असणारी बँक भारतात कुठली सहकारी बँक नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती एकदम सक्षम आहे. मग मी विचार केला की मी एकटाच सक्षम असून उपयोग नाही. माझ्या सक्षमतेचा फायदा जर माझ्या सहकारातल्या इतर संस्थांना झाला तर माझ्याबरोबर आपण एक कॉर्पोरेटमध्ये एक प्रिन्सिपल आहे, कोऑपरेशन अमंगस्ट कोऑपरेटिव्ह. सहकारात सहकार्य असं एक प्रिन्सिपल आहे. आणि अमित शहा तेच प्रिन्सिपल घेऊन सतत गुजरातमध्ये कार्यरत होते. आणि मग मी ठरवलं की मी त्याला सरकारला एक विनंती केली की माझ्या बँकेला जर इन्स्टिट्यूशनल ॲडमिनिस्ट्रेटर संस्थात्मक प्रशासक नेमाल तर माझ्या बँकेकडे जे रिसोर्सेस आहेत त्या सगळ्याचा वापर मी या नागपूर जिल्हा बँकेकरता करू शकतो. नागपूर इतर बँका अडचणी असताना फक्त नागपूरचीच निवड पहिल्या टप्प्यात काय? नाही, पहिल्या टप्प्यात नागपूरची निवड केली म्हणजे ती तर एक उपराजधानी आहे मेन म्हणजे. आणि त्यातनं मुख्यमंत्री असू द्या, मोठमोठे नेते असू द्या, आणि विदर्भातली ते बँक आहे.
आणि नागपूर जिल्हा बँक ही एक मानाचं स्थान आहे. बरं. ती जर वरती आली, तिला जर आम्ही वर आणण्यात यशस्वी झालो तर हे मॉडेल सगळीकडे यशस्वी होईल असा एक मला विश्वास वाटला. आणि त्यामुळं सहकार खात्याशी चर्चा करून आपण एक बँक सुरुवातीला निवडली. अच्छा. आणि त्यामुळं मी तशी ऑर्डर पास झाली. कायदेशीर सगळ्या अडचणी बाजूला ठेवून ती ऑर्डर पास झाली. आणि परवा गुढीपाडव्याच्या दिवशी समारंभपूर्वक मुख्यमंत्र्यांनी मला ते पदग्रहण त्याचा चार्ज दिला. आणि यामध्ये मी अनेक गोष्टी केल्या. मी तुम्हाला जसं म्हटलं, एखाद्या व्यक्तिगत ॲडमिनिस्ट्रेटर असेल त्याला काय मर्यादा आहेत. आणि त्या बँकेवर रिझर्व्ह बँकेचं बंधन असल्यामुळे ती कोणाची ठेव पण घेऊ शकत नाही. आणि कोणी ठेवत पण नाही. आता लॉसमधल्या बँकेत कोण पैसे ठेवणार. मी पहिली गोष्ट अशी केली, आजपासून त्या बँकेमध्ये येणाऱ्या प्रत्येक ठेवीला माझं संरक्षण दिलं. राज्य सहकारी बँकेचं संरक्षण दिलं. म्हणजे त्यांच्या प्रत्येक डिपॉझिट रिसिटच्या मागच्या बाजूला माझं घोषणापत्र आहे की तुमच्या या सर्व ठेवीला राज्य बँकेची हमी राहील, किती लाखाच्या असू द्या. ती हमी राहिल्यामुळे काय झालं, पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी मी पदग्रहण करत होतो जवळजवळ 1 कोटीच्या वरती ठेवी आल्या. आणि ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या ठेवींचं आम्ही वितरण, म्हणजे ठेव पावतीचं वितरण त्यांच्या हस्ते केलं. आणि मग मात्र मी कायद्याच्या याच्यात बसा लागलो. कारण का सहकार कायद्यात एक कायदा आहे सहकार ॲक्टमध्ये की सेक्शन 70A मध्ये गुंतवणूक हा एक प्रकार आहे. त्यात त्यांनी म्हटलं, जी बँक ड वर्गात आहे तिथं कुणीही गुंतवणूक करायची नाही. कुठल्याही सहकारी संस्थेने, म्हणजे पतसंस्था नाही, कुठल्या हाऊसिंग सोसायटी नाही, कुणी गुंतवणूक नाही करायची. ड वर्गात आहे. ही बँक ड वर्गात आहे, त्यामुळे मनात असू देखील कोणी गुंतवणूक करणार नाही. मग मी सरकारला सांगितलं की या बँकेचं प्रशासन तर माझ्याकडे आहे. या संपूर्ण हमी मी जर राज्य बँकेने घेतलेली आहे तर माझे जे पॅरामीटर्स आहेत, माझा वर्ग आहे तोच त्या बँकेचा वर्ग म्हणून ट्रीट करावा. त्यामुळं त्याला सहकार खातं तयार झालं. आता लवकरच सहकार आयुक्त दीपकजी तावरे लवकरच ते सर्क्युलर काढतील. त्यामुळं आज ती बँक अवर्गातच समजली जाईल. त्यामुळे सगळ्या पतसंस्था, हाऊसिंग सोसायट्या, सरकारी व्यवसाय आज त्या बँकेतनं, पूर्वी जिल्हा परिषदेचे सगळे व्यवहार त्या बँकेतनं व्हायचे. शिक्षकांचे पगार त्या बँकेतनं व्हायचे, अंगणवाडीचे पगार त्या बँकेतनं व्हायचे. या सगळ्या गोष्टी पंचायत, ग्रामपंचायत यांचे सगळे व्यवहार या जिल्हा बँकेच्या माध्यमातून होत होते. त्या दिवशी ज्या पदग्रहण समारंभ तुमचा झाला तेव्हा अनेक मोठे नेते व्यासपीठावरती होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, नितीन गडकरी होते. त्यांना तुम्ही विनंती नाही केली की जर तुम्ही पण जरा 4-4, 5-5 लाखाच्या ठेवी. माझ्या भाषणातच आहे. मी त्यांना लगेच ताबडतोब मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं की 9 खाती आहेत मंत्र्यांची. ग्रामविकास खातं आहे, बाल शिक्षण आहे, ते अंगणवाडी काय करतात, त्या कुठली खाती आहेत आणि माझी मागणी कोणत्या खात्याशी निगडीत आहे. त्यांच्या वैयक्तिक ठेवीसाठी का नाही विनंती केली खरं. नाही, त्यांना तिथं यांनी आशिष देशमुख म्हणून आमदार आहेत, त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये विनंती केली मुख्यमंत्र्यांना की मुख्यमंत्री महोदय आपण आपली ठेव ठेवा 5 लाखाची. मुख्यमंत्री म्हणाले की माझ्याकडे नाही येत आता, तू दे मी ते ठेवतो. पण याच्यात त्यांनी एक ॲश्युरन्स दिला, याच्या पुढं मात्र जे काय ठेवीन, कुठली ठेवीन ती याच बँकेमध्ये ठेवीन, दुसऱ्या कोणत्याही बँकेमध्ये मी ठेवणार नाही. खुद्द मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये जाहीर केलं. आणि मी त्यांना तिथं भाषणात पण सांगितलं, तिथं मी पत्रही दिलंय. आता या सगळ्या जे रिलेटेड मंत्रालय आहेत त्यांची एक बैठक होईल. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होईल. त्यामध्ये लिगॅलिटी बघितली जाईल. कारण का या सगळ्यांच्या पैशाला राज्य बँकेची हमी असल्यामुळं ग्रामपंचायत असू द्या, ग्रामविकास कुठलंही खातं असू द्या, त्यांच्या पैशाला माझी हमी असल्यामुळं त्यांना पैसे सुरक्षितच असणार आहेत. त्यामुळे एकदा हे सगळे व्यवहार सुरू झाले, पगार सुरू झाले, शिक्षकांचे पगार सुरू झाले. आज या शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान या बँकेच्या माध्यमातून मिळत नाही. आता बँक अडचण येते, मग ते कुठल्या तरी नॅशनल बँकांच्या माध्यमातून मिळतं. पण जेव्हा तुमचा व्यवहार वाढेल, सगळे खाती तुमच्याकडे पैसे ठेवतील, तेव्हा नागपूर जिल्हा बँकेची क्षमता आहे का सगळं हाताळण्याची, तेवढा कर्मचारी, तेवढे स्टाफ तुमच्याकडे आहे का. आज तिथं जवळजवळ 250च्या वरती स्टाफ आहे. 66 शाखा आहेत. स्टाफ चांगला आहे. आणि स्टाफची मेजर अडचण म्हणजे आज त्यांना पगार अत्यंत तुटपुंज आहे. वर्षानुवर्षे गेली, खूप दिवस ते 15,000 रुपयावर 91 लोक काम करतायत. त्यांची कोर्ट केस सुरू आहे. या सगळ्यांची मी एक ठरवलं की आउटसाईड दी कोर्ट म्हणजे एक सामंजस्याने हे प्रश्न सोडवायचे. त्यामुळं
कुठेही कोर्ट कचेरीमध्ये न जाता सामंजस्याने जॉईंट पुरसी कोर्टामध्ये द्यायची. हां. मग ते जप्तीच्या की वसुलीच्या केसेस असू द्या, लिगल कुठल्याही आमच्या विरुद्धच्या केसेस असू द्या, आम्ही दाखल केलेल्या केसेस असू द्या, कामगारांच्या असू द्या, या सगळ्या कोर्टाच्या बाहेर एक तडजोडीनी सेटलमेंटनी सोडवायच्या. कोर्टामध्ये भांडत बसायचं नाही, अशा प्रकारचं एक धोरण इनिशियल स्टेजला आम्ही ठरवलेलं आहे. ओके. नागपूर जिल्हा बँक पुन्हा पूर्वस्थरावर आणण्यासाठी तुम्हाला किती कोटी रुपयांच्या निधीची गरज आहे त्याबद्दल काय सांगू शकता? आज मला गरज म्हणजे असे जवळजवळ नाही म्हटलं तरी मला 500 कोटी रुपये हवेत. मी सरकारकडं मागत बसलो नाही, सरकारकडं मागणार पण नाही. कारण का सरकारला एक धोरण ठरवावं लागतं, एका विशिष्ट बँकेला त्याला देता येणार नाही. एक धोरणात्मक निर्णय घ्यावा लागतो. अनेक अडचणी असलेल्या बँका आहेत. सरकारकडे तेवढं फंडिंग आहे का नाही याच्यात मी पडलो नाही. मी माझे एक बॉन्ड फ्लोट केले 500 कोटी रुपयाचे बॉन्ड जे मला रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली ते मी परवा फ्लोट केले. माननीय अजितदादांच्या हस्ते त्याचं ओपनिंग झालं. पहिल्याच दिवशी म्हणजे 50 कोटीचे बॉन्ड माझे गेले, पण आज विकले गेले. त्यामुळं 30 जूनपर्यंत 500 कोटीचे बॉन्ड मला येतील. आणि हे जे काय बॉन्डचा पैसा मुदत 10 वर्षाची आहे, नॉन कॉलेबल आहे, मध्ये कोणी मागणार नाही. त्याच्यावर इंटरेस्ट रेट मी 8.5% बिल आहे, त्यामुळे लोकांना इंटरेस्ट रेट पण चांगला आहे. हे जे सगळे जे पैसे आहेत ते मी अशा ठिकाणी यूज करू इच्छितो. त्यामुळे पहिला प्रयोग मी नागपूर जिल्हा बँकेमध्ये या पैशाचा वापर करेन. एक फक्त नागपूरमध्ये शेवटचा प्रश्न विचारून पुढे जातो. नागपूर जिल्हा बँकेचं मॉडेल इतर बँकांमध्ये राबवावं अशी क्षमता राज्य बँकेकडे आत्ता आहे का? नक्कीच आहे, पण एकाच वेळेला अनेक गोष्टी जर घेतल्या तर त्यावर कितपत मला न्याय देता येईल म्हणून मी एकच बँक आता घेतलेली आहे. ती जर सक्सेसफुल झाली, हे मॉडेल मला 3 वर्षाचा पिरियड दिलाय. पण माझा असा आत्मविश्वास किंवा क्षेत्रातला अनुभव सांगतो, मला दीड वर्ष मला खूप झाले. 1.5 वर्षामध्ये ही बँक पूर्वस्थितीला येईल. आणि याच्यानंतर गडकरी साहेबांनी भाषणात पण सांगितलं त्या दिवशी की याच्यानंतर तुमच्याकडे वर्धा आहे, बुलढाणा आहे. तर माझे असं मी त्यावेळी त्यांना विनंती केली की माझ्यासारखं अनेक जिल्हा बँका सक्षम आहेत. आज मी एकटाच सक्षम असं नाही आहे. मी जरी शिखर असलो तरी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सक्षम आहे. मी त्यांच्या MDंची काल बोललो, देसाईंशी, म्हटलं तुम्ही एखादी ब्रांच घ्या. सातारा जिल्हा सक्षम आहे, त्यांनी एखादी बँक घ्यावी. म्हणजे कोऑपरेशन अमंग्स कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल सगळ्यांनीच राबवलं पाहिजे. जिथं सक्षम आहे त्याने एक आपली बँक घ्यावी. कारण मर्जिंग केलं तर एक संख्या कमी होते सहकारातली. पण तुम्ही जर त्या बँकेला सक्षम करून बाजारात परत सक्षम बँक म्हणून सोडून दिलं तर सहकार घटणार नाही. सहकार टिकेल, वाढेल आणि परत सहकाराचा विश्वास. एखादी घटना घडते नाही असं नाही, आमच्या बँकिंगमध्ये घडत असतात काही गोष्टी, म्हणून हातबल न होता. आता नागपूर जिल्हा बँकेवर 14 वर्ष प्रशासक आहे, व्यक्तिगत प्रशासक आहे. 14 वर्ष प्रशासक ही काही योग्य वाटत नाही. अच्छा. एक आता पुन्हा आपण राज्य सहकारी बँकेकडे येऊया. राज्य सहकारी बँकेवरती मात्र तुम्ही जवळपास 6 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी प्रशासक आहात. तर राज्य सहकारी बँकेचं जे टर्नओव्हर सगळं जे झालेलं आहे त्याचं तुम्ही गुपित काय सांगू शकाल? गुपित असं काही नाही. प्रत्यक्ष मी 7 वर्षे 6 वर्षांनी मी गेली 7 वर्ष या बँकेवर आहे. गुपित असं काही नाही. खरोखरच मी मनापासून बोलतो. एक उगाचं तोंड देखलं किंवा उगाच काहीतरी असं बोलत नाही. हे टीमवर्क आहे. आणि टीमवर्क असताना मी अनेक प्रयोग केले राज्य बँकेत, खूप प्रयोग केले. एक उदाहरण सांगायचं झालं तर माझ्या पुढे जे काही क्लायंट्स आहेत ते सगळे आमदार, खासदार, माजी आमदार, मंत्री, कारण का प्रत्येकाचे साखर कारखाने, प्रत्येकाच्या सूतगिरण्या, प्रत्येकाची जिल्हा बँक, हे सगळे मोठी लोक आहेत. या मोठ्या लोकांना मी काही आर्थिक शिस्त लावणं, हे वय म्हणा, त्या पद म्हणा, यानुसार मला काही ते योग्य वाटलं नाही. पण मी एक मॉडेल केलं, मी एक रेटिंग मॉडेल केलं. आणि रेटिंग मॉडेल एक ताऊन सुलागून सगळ्या सपोर्ट फॅक्टरींना दिलं, त्यांच्याकडनं ते मान्य करून घेतलं, त्यांच्या सूचना मान्य केल्या. साखर महासंघाला दिलं, साखर महासंघाला विश्वास घेतलं. एक रेटिंग मॉडेल आहे. आणि मी असं केलं, या रेटिंग मॉडेलमध्ये जो अ वर्गात बसेल त्याला 9% व्याजदर, जो ब वर्गात बसेल त्याला 9.5% व्याजदर, जो क मध्ये बसेल त्याला 10% व्याजदर. आणि यांचा कर्जपुरवठा मोठा असतो, 800 कोटी, 250 कोटी, 300 कोटी. त्यामुळे 0.5% फरक पण त्यांना खूप होतो. ज्यावेळी मी रेटिंग मॉडेल सुरू केलं त्यावेळी या रेटिंग मॉडेलमध्ये फक्त 2 कारखाने बसले पहिल्यांदा. मी तर असं केलं, डायव्हर्सिफिकेशन. तुमच्या बिझनेसमधून तुम्ही तर डायव्हर्सिफिकेशन केलं तरी -5 मार्क. मग त्या रेटिंग मॉडेलमध्ये या लोकांना एक 0.5% फरक म्हणजे करोडो रुपयाचा फरक पडायला लागला. आणि आज माझ्याकडे 21 कारखाने असे आहेत की अ वर्गात आहेत.
त्यामुळे त्या व्याजाच्या सवलतीतल्या अट्रॅक्शनमुळं प्रत्येक जण इतका म्हणजे व्यवस्थित राहायला लागला की त्याला माहिती आहे म्हणजे मार्क इथं डायव्हर्सिफिकेशन केलं तर 5 मार्क जातात. ते डायव्हर्सिफिकेशन थांबलं, वेळच्या वेळी त्याचं ऑडिट झालं. आम्ही ऑडिटला गेल्या असताना मी इतक्या सिस्टीम केल्या, आता मी एका ठिकाणी तर प्रयोग करतो की ते पोतं तयार झाल्यापासून तर ट्रॅकिंग सिस्टीम मी केले. म्हणजे त्या प्रत्येक पोत्यावर एक QR कोड असेल. तुकाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये ट्रायल सुरू आहे माझी. म्हणजे पोतं कुठेही गेलं तरी ते माझ्या इथं बसून ते हे केलं जाईल, त्याच्यावर वॉच राहील. आजपर्यंत माझं कसं आहे मॅन्युअल माझा BRO असतो, तो तिथं दिवस रात्र वॉच ठेवतो. त्यातनंही काही पोती गायब होतात, काहींचं म्हणजे बऱ्याच गोष्टी होतात. पण आज प्रत्येक पोत्याला QR कोड. अनेक मी नवीन सिस्टीम केल्यात. माझ्या इथं मी सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर उघडलं आहे, जे भारतात सहकारी क्षेत्रात पहिल्यांदा आहे. आज कोणी उघडलेलं नाही, कारण मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. 50 कोटी रुपये माझी इन्व्हेस्टमेंट आहे. ही लहान बँका करू शकत नाही. त्यामुळे त्या प्रत्येक बँकेतले सायबर अटॅक मला तिथं लोकेट होतात. आता सिंधुदुर्ग जिल्हा बँक मला अटॅच झाली आहे. तर मी हे सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर सगळ्या जिल्हा बँकांना, नागरी सगळ्या बँकांना फ्री दिलं आहे, मुक्त दिलं आहे. आणि त्यांचा प्रत्येक कम्प्युटर माझ्या इथं कनेक्ट केलेला असतो. त्यामुळे मोठी वॉल आहे, त्या वॉलवर माझ्या प्रत्येक चायना मलेशियामधनं आलेले अटॅक दिसतात. ते मी प्रिव्हेंट करतो, थांबवतो. कारण का तुम्हाला माहिती आहे की पुण्यातल्या एका बँकेमध्ये जे काही झालं 94 कोटी रुपये गेले. मी नुसतं बिझनेस करणं, पैसे कमवणं याच्यापेक्षा ते सुरक्षित ठेवणं हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. आणि या टीमनी माझ्या खूप चांगलं काम केलं. सगळ्यांना आम्ही आमचं काही थोडंसं डायव्हर्जन केलं बिझनेसचं. आम्ही इंडस्ट्रीकडे पण वळलो. नवीन लोकांना आम्ही लोन द्यायला लागलो. कन्सोर्शियम फायनान्स नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रात खूप केला. त्यामुळे नागरी सहकारी बँकांना म्हणजे त्यांनी जर 10 रुपये दिले तर मी त्यांना 30 रुपये देतो. म्हणजे तिप्पट पैसे मी त्यांच्या क्लायंटला देतो. तो क्लायंट त्यांना सोडून जाऊ नये, कारण का त्याची ज्यावेळी लिमिट वाढते त्यावेळी त्याची मर्यादा पूर्ण करण्याइतपत ताकद या नागरी सहकारी बँकात नसते. मग तो खाजगी क्षेत्रात जातो, त्याला वाढवतो आम्ही, पण नंतर तो खाजगी क्षेत्रात जातो. तो जाऊ नये म्हणून मी त्या तिप्पट मर्यादा मी त्या बँकेला देतो. अशा प्रकारे अनेक बँकांना मी तो कर्ज पुरवठा केला आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा. एक राज्य सहकारी बँक सहकार क्षेत्राच्या संरक्षणासाठी, वाढीसाठी आहे. पण याच राज्य सहकारी बँकेच्या काही धोरणांमुळं अनेक सहकारी साखर कारखान्यांचं खाजगीकरण झालं आणि ते विशिष्ट लोकांच्याच कंपूच्याच हातात सगळे साखर कारखाने गेल्याचं दिसतं. तर मग या धोरणाकडे तुम्ही आता कसं पाहता? त्याचं काही इन्स्पेक्शन किंवा त्याचं परीक्षण तुम्ही काही केलेलं आहे? नाही, त्याचा मी जो अभ्यास केला त्या अभ्यासामध्ये मला एक जाणवलं की ज्यावेळी मी एखादा सहकारी साखर कारखाना जप्त करून विक्रीला काढतो त्यावेळी तो विकत घेणारे लोक प्रायव्हेट सेक्टरमधलेच असतात. बरं. कारण कुठलाही सहकारी साखर कारखाना दुसरा सहकारी साखर कारखाना विकत घेऊ शकत नाही. त्याचं AGM आहे, त्याचं हे आहे, फंडिंग आहे, त्याला तेवढी कॅपॅसिटी नसते, लिमिट लोकांकडून भांडवल आणावं लागतं. पण नंतर मी एक विचार केला, म्हणजे हे सहकार कमी करण्याचं, खच्चीक करण्याचं काम मीच करतोय. बरोबर. म्हणजे हे माझं पाप करतोय मी ते. मग मी असं ठरवलं की सहकारी साखर कारखाने विकायचे नाहीत, भाड्याने द्यायची. आणि मी भाडे तत्वावर ते सहकारी कारखाने द्यायला सुरुवात केली. त्यामुळे ते कोणी जरी भाड्याने घेतला तरी त्याला सहकारी तत्वावरच तो चालवावा लागतो. आज माझे अनेक सहकारी साखर कारखाने भाडे तत्वावर आहेत. नियम असा केला की जे भाडे तत्वावर जातच नाहीत त्याला एक मुदत केली की 10 वर्ष मी इतक्या वेळा जाहिरात देऊन देखील जर तो कारखाना भाडे तत्वावर गेला नाही तरच तो विकायचा. तुमच्या कारकिर्दीमध्ये किती कारखाने विकले गेले? माझ्या कारकिर्दीमध्ये विकले 2-3 असतील, पण भाडे तत्वावरती 17 गेलेले आहेत. बरं. त्यामुळे आज ते सुस्थितीत. पण ते भाडे तत्वावर जाण्यासाठी, घेण्यासाठी तुमच्यावर काही दबाव असतो का? नाही, माझ्याकडे ती, कारण राज्य सहकारी बँकेचे जे कारखाने अनेक लोकांना स्वस्तात दिले गेले असा नेहमीच आरोप होत होता. तर तुमच्या कारकिर्दीत तो आरोप पूर्वी झाला असेल, पण तुम्ही या माझ्या कारकिर्दीत किंवा या 7 वर्षात तरी तो आरोप
झाल्याचं तुम्ही पण ऐकलं ना नाही मसेल. ऐकलेलं पण काय अत्यंत तेच काय बदल केला तुम्ही नाही त्याच्यामध्ये? पारदर्शीपणे होतं त्याचं बीड ओपन केलं जातं जाहिराती दिल्या जातात ई ऑक्शन होतो त्या संपूर्ण शूटिंग केलं जातं बरं. कुठेही त्यामध्ये हे केलं जात नाही बरं. आणि ओपन बीड असतं आणि आम्ही एक ठरवून दिलं की 1250 क्षमतेच्या कारखान्याला टनाची क्षमता असणाऱ्याला हा रेट, ओके 1500 हा रेट, 5000ला हा रेट, 10,000 कॅपॅसिटी असलेल्याला हा रेट, भाडं किती ती डिपॉझिटची अमाऊंट किती हे फिक्स आहे. ओके त्यामुळे त्यामध्ये कुठं व्हेरिएशन करायचा मला अधिकारच नाही. अच्छा. मी पॉलिसी केली आहे, ती पॉलिसी ऑलरेडी मी जाहीर केली आहे. बरं. आता हे सगळं असताना मग बीड येतं आणि त्यामध्ये भाडं दिल्यानंतर प्रत्येक जो साखर तयार होते त्या प्रत्येक साखरेला टॅगिंग लावलं जातं ओके की 250 रुपये टॅगिंग म्हणजे. आणि हे सगळे पैसे हे मला मिळत नाहीत, हे सगळे पैसे त्या कर्ज खात्याला जातात, ओके मला काहीच मिळत नाही. त्यामुळे कर्ज खातं हळूहळू ते कमी होतं, प्रोव्हिजन माझे कमी होते, प्रोव्हिजन राईटबॅक होते, माझा नफा वाढतो आणि त्या भागातल्या सहकारी कारखाना सुरू झाल्यामुळं त्या भागातल्या शेतकऱ्यांना एक गाळप करायला हक्काचा कारखाना मिळतो. त्या ग्रामीण भागातली इकॉनॉमी हळूहळू सुधारते. त्यामुळं कारखाना बंद होत नाही. असे माझे अनेक कारखाने आज सुस्थितीत चालू आहेत. तुमच्या कारकिर्दीमध्ये अजित पवारांनी कोणता कारखाना राज्य सहकारी बँकेकडनं घेतला? नाही, अजित पवारनी माझ्याकडनं कुठलाच कारखाना घेतला नाही, एकही कारखाना घेतला नाही. तुमच्या कारकिर्दीत घेतला नाही की त्याच्या आधी घेतला? नाही 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 माझ्या त्याच्या आधीचं मला माहीत नाही, बरं. त्या आधी बोलू नये. पण माझ्या कारकिर्दीत त्यांनी कुठलाच कारखाना घेतला नाही, ते कुठल्याही बीडमध्ये समावेश झाले नाहीत. त्यांचं जे काही प्रायव्हेट ट्रीटी होत असतात की त्यांचे प्रायव्हेट कारखाने एकमेकाला ते ॲग्रीमेंट होतं, त्या माझा काही संबंध येत नाही. मी जप्त केलेला आणि भाड्याने देऊ केलेला असं काही घडलेलं नाही. नाही. तुमचं एक आणखीन एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे महाविकास आघाडी सरकार होतं तरी तुमच्यावरती विश्वास होता. आता महायुतीचं सरकार आलं तरी तुमच्यावरती विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांचाही तुमच्यावरती विश्वास आणि देवेंद्र फडणवीस यांचाही तुमच्यावरती विश्वास. हे कसं काय तुम्ही साध्य करता? मी साध्य केलेलं नाही आहे ते. माझं फोकस फक्त बँकिंग आहे. बरं मी हार्डकोर बँकर आहे, गेली 40 वर्ष बँकिंग सेक्टरमध्ये आहे. बरं तुम्हाला माहिती आहे की मी विद्यासागर बँक माझी एक छोटी बँक आहे, आम्ही शिक्षकांनी स्थापन केलेली बँक आहे. मी फेडरेशनवर होतो, रिझर्व्ह बँकर होतो. मी एकाच वेळेला महाराष्ट्र, गुजरात, गोवा, जम्मू काश्मीर, राजस्थान या 5 राज्यातल्या नागरी बँकांचं नेतृत्व मी रिझर्व्ह बँकेवर 12 वर्ष करतो. त्यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये माझं फोकस फक्त बँकिंग आहे. बरं आणि कोऑपरेटिव्ह बँकिंग हे माझं पॅशन आहे. आणि जिथं पॅशन आहे तिथं मला कुठल्याही कष्टाचं काही वाटत नाही. बरं आणि हे पॅशन करत असताना ते सक्सेसफुल झालं तर तो आनंद होतो. बरं त्यामुळे हा माझं हे पॅशन असेल, माझे जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये कुठेही राजकीय नाही, भेदभाव नाही. हा या पक्षाचा त्या पक्षाचा आजपर्यंत माझ्यावर कुणीही असं ॲलिगेशन करू शकलेलं नाही, केलेलं नाही. तुमच्यावर जर ॲलिगेशन जरी झाले नसले तरी निवडणूक काळामध्ये असं लोक बोलले गेले की जे आमदार किंवा जे उमेदवार होते ज्यांचा कारखाना होता ते जर सत्ताधारी पक्षाकडे आले नाहीत तर त्यांच्या कारखान्यांचं लोन थांबवलं गेलेलं होतं. असं एकही उदाहरण नाही. घोडगंगाचं उदाहरण आहे. नाही त्यांचं परत एक सांगतो. घोडगंगा हे अशोक पवार जे आमदार होते त्यांचं लोन माझ्याकडं नव्हतंच. एक गोष्ट, त्यांचं लोन आहे NCDCकडं बरं. आणि NCDCला जे रेकमेंड करावं लागतं ते महाराष्ट्र सरकारने करावं लागतं आणि महाराष्ट्र सरकार ही त्यांच्या कर्जाची हमी घेत असते. NCDC केंद्राची आहे. त्यामुळे NCDC लोन देतं ते सरकारला देतं, महाराष्ट्र सरकारला. महाराष्ट्र सरकार त्या कारखान्याला देतं आणि उद्या त्या कारखान्याचं लोन थकलं तर केंद्र सरकार रिझर्व्ह बँकेमध्ये जे महाराष्ट्र सरकारचं खातं आहे त्या खात्याला डायरेक्ट तो इन्स्टॉलमेंट डेबिट टाकतं. ओके त्यामुळे वसुली तिकडनं केंद्र सरकार करतं. त्यामुळे माझा यात अर्थार्थी कुठेही संबंध येत नाही. माझ्याकडं नावच घेतलं तर तेही सांगतो, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला माझ्याकडे भरपूर लोन आहे. ते थकीत आहे. त्यामुळं थकीत असल्यामुळं NPA असल्यामुळं माझ्याकडनं त्यांना लोन द्यायचा प्रश्न येतच नाही. नाबार्डच्या नियमानुसार त्यांना NCDCकडनं लोन पाहिजे होतं आणि जे काही 6-7 कारखाने NCDCकडचे होते त्यामध्ये अशोक पवारांचा पण एक कारखाना होता. पण त्यांनी मागलेली डिमांड असेल, त्यांचं जे व्हेरिफिकेशन साखर आयुक्तांनी करून रेकमेंडेशन शासनाकडे द्यायचं असतं. तिथं तो कारखान्याला लोन न मिळाल्यामुळं ते हायकोर्टात गेले आणि हायकोर्टाने त्यांना निर्णय दिला की यांची जेवढी डिमांड आहे तेवढं लोन तुम्ही ठेवा, तुम्ही स्टे केला. त्यामुळे सगळ्यांच्या अमाऊंटमधून त्यांचा प्रपोर्शनेट लोन हे थांबवलं गेलं. ओके आजही ते केस चालूच आहे. एक तुमच्या म्हणजे सहकार हे राजकीयकरण झालं सर्वाधिक मोठं क्षेत्र आहे, तर तुमच्यावरती राजकीय दबाव किती असतो? नाही, माझ्यावर खरं सांगतो, खरं प्रामाणिकपणे कोणाला खोटं वाटेल काही वाटेल, माझा राजकीय दबाव मला
रिक्वेस्ट तर येणारच, बरं. कोणाची रिक्वेस्ट येणार. आणि रिक्वेस्ट आल्यानंतर प्रत्येकजण मला एकच सांगतो प्रामाणिकपणे, ज्यांची जो कोण रिक्वेस्ट करतो, साहेब हे करा आमचे आहे, पण कायद्याच्या चौकटीत बसून करा. बरं. प्रत्येकाचे वाक्य मात्र आवर्जून शेवटचं वाक्य ते असतंच. अच्छा. आणि मी त्यांना सांगतो साहेब मी कायद्याच्या चौकटीत बसूनच करणार. बरं. जास्तीत जास्त मी काही ठिकाणी अडचण बघून आय कॅन बेंड दी लॉ बट आय कॅनॉट ब्रेक इट. मी कायद्याचं उल्लंघन माझ्या हातून कधीही होणार नाही. हे सगळ्यांनाच माहिती आहे की कायदा मी ब्रेक करत नाही, बेंड करतो. 1 दिवस इकडं तिकडं 10 दिवसाची मुदत द्या, त्याला दंडव्याज लावा. मला समोर दिसतंय पैसे येत आहेत पण 31 मार्चमुळं आलेले नाही आहेत, तर अशांना हे देणं, सवलत देणं, मुदत वाढवून देणं इथपर्यंत मी करतो. पण अपेक्षा तर प्रत्येकाकडून असते. ओके. एक छोटं उदाहरण देतो मी. माझा अजिबात परत यामध्ये मी खूप काही मोठं केलं असं सांगण्याचा माझा हेतू नाही. चुकीचा अर्थ कोणी काढून घेऊ नये. पण पूर्वी राज्य बँकेत असं असायचं, एक उदाहरण म्हणून सांगतो, एकाची जरी मी बदली केली तरी मला 100 फोन यायचे. बरं. सगळ्यांचे, मोठमोठ्या लोकप्रतिनिधींचे. हे माझे मतदारसंघातला आहेत, हे माझे असे आहेत, त्याची आई आजारी आहे, त्याचं असं आहे तसं आहे. मग मी या सगळ्या 6 युनियन आहेत माझ्याकडं. बरं. 6 युनियन आहेत. त्या युनियनचे मुंबईसारख्या मोठ्या युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ आहेत. बरं. ते माजी खासदार, माजी केंद्रीय मंत्री होते केंद्रीय. या सगळ्या युनियनशी मी करार केला. मी त्यांना सांगितलं मला बँक चालवायची आहे. असं जर व्हायला लागलं तर मी विंडिक्टिव्ह नेचरने ते बदली करत नाही आहे. बरं. हे तुम्ही ॲग्रीड करता. पण एखाद्याची मी बदली केली तर मला त्या पोस्टला हवा आहे, ट्रेझरीला तो मनुष्य योग्य आहे, आणि उगाच त्याला असं मी माझ्यावर प्रेशर आलं तर आपण एक नियम करूया. प्रेशर आलं तर मला बदली त्या लोकप्रतिनिधीचा मान ठेवावा लागेल, पण मी याला बोनस देणार नाही. बरं. या व्यक्तीला मी बोनस नाही देणार. असं घेतलं तुम्ही निर्णय? असं ॲग्रीमेंट झालं. बरं. नुसतं निर्णय घेतलेला नाही, हे 6 युनियनची माझं ॲग्रीमेंट आहे. बरं. त्यामुळे मी त्याला व्हायोलेट करत नाही आता, कारण ॲग्रीड आहे. अच्छा. ॲग्रीड जर व्हायोलेट केलं तर बँकेचं नुकसान मी केलं असं माझ्यावर ठप्पा यायची शक्यता, एन्क्वायरी पण होईल. बरं. म्हणून मी काय करतो, माझ्याकडे अनेक लोकांशी येतात, शिफारशी येतात. हो, शिफारशी पत्र येतात. मग आम्ही त्या माणसाला पत्र पाठवतो. बरं. अशी शिफारस. नाही, जस्ट आय रिसिव्ड अ रेकमेंडेशन फ्रॉम ऑनरेबल सो अँड सो. नाउ इट इज ऑप्शन गोज टू यू वेदर यू वॉन्ट इट ट्रान्सफर ऑर बोनस. ओके. तो मनुष्य आम्हाला सांगतो. आम्ही त्या माणसाकडे कधी गेलोच नाही साहेब, आम्ही या मंत्र्याकडे कधी गेलो नाही, आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली नाही, कारण माझा बोनस सायझेबल आहे. 2 लाख 3 लाख या बोनस कोणी पाणी सोडत नाही. बरं. पहिल्यांदा लोकांना वाटलं ही नुसती माझी घोषणा आहे. अच्छा. पण पहिल्याच फटक्यात 6 लोक अडकली. बरं. 6 लोकांना बोनस मिळाला नाही, जंग पछाडलं, नाही मिळाला. मी सरकारलाही सांगितलं हे ॲग्रीमेंट आहे. ओके. माझा व्यक्तिगत निर्णय असता मी बदलला तर माझ्या हातात आहे, पण ॲग्रीमेंटमध्ये दोन्ही पार्टीनी मान्य केलं आहे. हे ॲग्रीमेंट मी जर ब्रेक केलं तर बँकेचं नुकसान केल्याचा गुन्हा मी केला आहे. ॲग्रीमेंट नसतं तर मी केलं असतं. आता मी यात बदल करू शकत नाही. युनियनची ॲग्रीमेंट आहे, ते रजिस्टर्ड आहे ॲग्रीमेंट. अच्छा. रजिस्टर्ड आहे. असे मी प्रयोग केले, बरेच प्रयोग केले. बदल्यांसाठी फोन याचे थांबले की अजिबात नाही. नॉट अ सिंगल बदली, एक बदली नाही. आणि एक तर एका मिनिस्टर महोदयांचा पूर्वीच्या सरकारमध्ये मला आलं असा फोन आला, ज्यावेळी मी त्यांना त्या बाईंचं पत्र दिलं की ही बाई असं म्हणते की ती तुम्हाला भेटलीच नाही. त्यावेळी त्या मिनिस्टरांचं एकंदर त्रागा स्वरूप बघायला पाहिजे होतं. ते एकदा ऑनर्ड झाले की ती बाई रोज येऊन तिची आई बसवत होती वगैरे वगैरे. म्हटलं ठीक आहे, पण शेवट असा नियम केल्यामुळे आता मात्र मला अजिबात. पण मी विंडिक्टिव्ह नेचरनी बदली पण नाही करत. त्या सेवकाच्या अडचणी असतील, कोणी लेडीजच्या अडचणी असतील, खरंच काही आजारी असेल, आणि मी एक अतिशय कामगाराच्या बाबतीत धोरण छान ठेवलं. म्हणजे करोना काळामध्ये जे कामगार एक्सपायर्ड झाले, त्या कामगार एक्सपायर्ड झाले असं न मानता त्यांनी त्या दिवशी VRS घेतली असं मानून उरलेल्या प्रत्येक वर्षाला 4 महिन्याचा पगार. म्हणजे एक उदाहरण, एक मनुष्य 10 वर्ष सर्व्हिस असताना वारला कोरोना काळात, त्याला 10 वर्षाचा गुणिले 4 40 महिन्याचा पगार त्याच्या घरी पोचला रात्री. प्लस 7.5 लाख रुपये कॉम्पेन्सेशन पोचलं. असे अनेक उपाय मी केले. भारतात कुठल्याही सहकारी बँकेचं नाही, भारतात मी अत्यंत जाणीवपूर्वक सांगतो, या बँकेने पहिल्यांदा पेन्शन योजना सुरू केली. आज माझ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला पहिल्या टप्प्यात 10,000 रुपये पेन्शन मिळतं रिटायर्ड झाल्यानंतर. आजपर्यंत भारतातल्या कुठल्याही सहकारी बँकेमध्ये पेन्शन योजना नाही, ती मी सुरू केली. त्यांच्याकरता फंडिंग बाजूला काढलं. त्यामुळं सेवकांसाठी मी मागच्या वेळी 13.5% बोनस दिला आहे. तुम्ही माझ्या कुठल्याही युनियनला विचारा, युनियनने माझ्याकडे 12 मागितला, मी 12.5 दिला आहे. आजपर्यंत हिस्ट्री अशी आहे, युनियन मागतं त्याच्यापेक्षा
प्रशासन कमी देतं. ओके. माझी हिस्ट्री अशी आहे, त्यांनी मागितल्यापेक्षा अर्धा टक्का जास्त दिला. ओके. आज माझ्याबद्दल तक्रार नाही. ज्या युनियनला बोनस 9 पॉईंट मिळत नव्हता, ओके. त्या कामगारांना 13.5% बोनस आज मिळालेला आहे. ओके. आणि माझं सगळे सेवक वर्ग खुश आहे. इतिहासात या सगळ्या सेवकांना कधी एकत्र आणणं शक्य नव्हतं. मी 1000 सेवकांना कर्जतला डिस्कवरी रिसॉर्टमध्ये 3 दिवस माझं गेट टुगेदर केलं. ओके. कारण का नागपूरच्याने कधी मुंबईमधल्या सेवकाला बघितलंच नाही, नुसतं फोनवरच ऐकत होते, एकमेकाची संबंध नाही, नांदेड कुठं, हे कुठं. या सगळ्या लोकांना मी 3 दिवस एक गेट टुगेदर केलं. आणि आज मी अत्यंत परीक्षा पद्धती माझी IPBS थ्रू होते, इंटरव्ह्यू IPBS थ्रू होतात, इंडियन बँकिंग पर्सनल सिलेक्शन बोर्ड. आणि मला सांगायला अभिमान आहे, आज माझ्याकडे जी काही रिक्रुटमेंट झाली त्यामध्ये 82% लोकं खेडेगावातली आहेत. ओके. रुरल एरियातली लोकं आली. त्या लोकांना मी आता घरं बांधायचं करता शासनाकडं जागा मागितलेली, मी त्यांना घरं बांधून द्यायची आम्ही उपक्रम हातात घेतलेला आहे. आणि या इतकं मेरिट आहे की माझ्याकडे क्लार्क पदासाठी 40 अभियंता सिलेक्ट झाले. 40 BE कम्प्युटर क्लार्कसाठी. मलाच ऑकवर्ड वाटायला लागलं, एवढ्या मोठ्या उच्च शिक्षितला लेखनिक कसं म्हणायचं. अच्छा. मी युनियनची परवानगी घेतली, त्यांना असोसिएट नाव दिलं. ओके. आणि त्यांना 10% पगारवाढ दिली उच्च शिक्षित आहेत म्हणून. आज मी त्यांना असोसिएट्स म्हणून संबोधतो. अच्छा, clerk. त्यामुळे अत्यंत मेरिटवर असल्यामुळं कोणाचा वशिला नाही, कोणाचं काही नाही. आणि एकदा हे कळल्यामुळं आता तशा प्रकारचे कोणी प्रयत्न पण करत नाही. याच्यामध्ये एक महत्त्वाची घटना केंद्रीय पातळीवर घडली ती म्हणजे जे सहकार खातं आहे ते अमित शहा यांच्याकडे आहे. तर अमित शहा आणि तुमचा रॅपो कसा आहे? रॅपो म्हणण्यापेक्षा सहकाराशी संबंधित जे काही आहे आम्ही सुचवतो त्याची अत्यंत चांगल्या प्रकारे दखल घेतली जाते. तिथलं जे काही केंद्रीय मंत्रालयातले जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत, इवन प्रिन्सिपल सेक्रेटरीपासून बरं. त्यांचा चांगला रॅपो आहे. ते प्रत्येक वेळी कुठेही कायद्यात बदल करायचे असेल तर ते मला व्यक्तिगतरित्या मेल करतात, ते पाठवतात. आणि आप एक्सपर्ट हो, एक विनोदाची गोष्ट सांगतो. त्यांनी मला सांगितलं सेक्रेटरीनी की आप एक्सपर्ट हो, इसके बारे में थोड़ा सा आपको क्या सुझाव है दे दो. मी त्यांना सरळ म्हटलं, साहब मैं एक्सपर्ट नहीं हूँ, मैं एक सीधा साधा एक कार्य करता हूँ. तिकडनं म्हटलं, अरे बाबा मिनिस्टर साहब आपको एक्सपर्ट बोलता है तो एक्सपर्ट ही बोलना पडेगा हमको. तर इतके म्हणजे आणि सजेशन ते हे घेतात. ओके. त्यात चांगल्या अर्थाने बरं. घेतात सजेशन. मी त्यांना बरेच सजेशन केले पॅक्सच्या बाबतीमध्ये, मॉडेल बायलॉजमध्ये. आता सतत मी हे पण जो नवीन मॉडेल मी केलेलं आहे ओके. या संस्थात्मक प्रशासकाचं, ओके. त्या मॉडेलबद्दल पण मी त्यांना सांगितलं. ओके. त्याच्यानंतर मी नवीन उपक्रम केला की शेतकऱ्यांना कर्ज मी वेगळ्या पद्धतीने केलं. मी विदर्भात फिरलो खूप, शेतकऱ्यांना फिरलो. शेतकरी जिथं जास्त माल तयार होतो तिथं व्यापारी कमी किमतीत तो माल उचलतात आणि शेतकऱ्यांना इमिजिएट पैसा पाहिजे असतो. त्यामुळे त्यांचं खूप नुकसान होतं. मी एक वकारमा मंडळाशी ॲग्रीमेंट केलं महाराष्ट्र सरकारच्या. आणि त्या वकारमा मंडळामुळे गोडाऊनमध्ये ते पोतं गेल्यानंतर 4थ्या मिनिटाला घड्याळ लावून त्या पोत्याच्या 80% रक्कम त्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा होते. ओके. ब्लॉकचेन एक यंत्रणा आहे, प्रणाली आहे. शेतकरी मला बघत नाही, मी शेतकऱ्याला बघत नाही. त्याचं व्हॅल्युएशन वकार महामंडळ करतं आणि 80% पैसे त्याचं शेतकऱ्याचं खातं कुठल्याही बँकेत असू द्या, नॅशनल बँकेत असू द्या, कुठेही ते पैसे जमा होतात. ज्यावेळी भाव वाढतो त्याचं ऑक्शन होतं आणि माझे पैसे व्याजासकट वसूल होतात. ते जर भाव कमी झाले तर ते रिटेन केले जातात. रिटेन केले जातात. ते शेवट ते वकार मंडळ डिसिजन घेतं की अजून भाव पडणार, किती पडणार. पण पेरिशिबल असेल तर लवकर, पण अन्नधान्य असेल. आता मी विदर्भात गेलो, मी विदर्भात बघितलं आत्महत्या विदर्भात जास्त झाल्यात. मी बघितलं कापूस उत्पादकांचा कापूस छोटा आहे खूप, आणि या छोट्या छोट्या उत्पादकांना मोठा बाहेर मिळत नाही. मी 100 शेतकऱ्यांचा गट केला आणि त्यांना सांगितलं तुमचा सगळा कापूस एका ठिकाणी आणायचा, त्याचं ग्रेडेशन करायचं, त्याचं जिनिंग करायचं, प्रेसिंग करायचं आणि त्या कॉटन फेडरेशनमध्ये गोडाऊनमध्ये माल ठेवला की मी 80% पैसे देतो त्यांना. मग त्या बेलमध्ये ज्या शेतकऱ्याचा किती 10% कापूस असेल त्याला 10% पैसे मिळतात. मग असं कापूस एकत्र आल्यामुळं त्या रिलायन्सबरोबर हे करायला लागलेत, करार करायला लागलेत. कारण का एका विशिष्ट ग्रेडचा एकदम कापूस त्यांना मिळणं आज शक्य झालं. त्यामुळं कापूस असे वेगवेगळ्या मी केंद्राला सांगितल्या की अशा योजना पण आपण करू शकतो थेट शेतकऱ्याला. बरं, ते करत असताना मला व्यापारी आले माझ्याकडं
व्यापाऱ्यांनी सांगितलं ही वखार पावतीच्या अगेन्स्ट कर देण्याची योजना आम्हाला लागू का करा. म्हणलं तुम्हाला लागू केलं तर शेतकऱ्याला म्हणून मी त्यांना ही लागू केली नाही. तिथं मी बिझनेस बघितला नाही. कारण का ते काय करायचे, शेतकऱ्यांकडून घेऊन परत तुमच्याकडे माझ्याकडे गोडाऊन ठेवून त्याच्या अगेन्स्ट पैसे घ्यायचे. तर नैतिकता, बँकिंग, नुसतं बँकिंग, नफा कमवणं इतका उद्देश न ठेवता त्याचं आम्ही कॉम्बिनेशन शेतकऱ्याकडे आमची 3 टायर सिस्टीम शेवट शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठीच आहे. एक शेवटचा प्रश्न, सहकारी विद्यापीठ केव्हा होणार आणि कुठे होणार? सहकार विद्यापीठ बिल तर आलेलं आहे, बिल मंजूर झाले. गुजरातमध्ये इकरा या गावी ते एस्टॅब्लिश करायचं ठिकाण पण ठरलेलं आहे. त्यामध्ये सगळे बिल आलं, लॉ आला आहे, सगळं झालं आहे. तिथं कुलगुरू कोण असणार, म्हणजे ते पद काय असणार, त्याचा पगार किती असणार, हे सगळं लॉमध्ये आलेलं आहे. इकरामध्ये ते सुरू होईल. पण हे महाराष्ट्रामध्ये सहकारी संस्था जास्त आहेत. पुण्यामध्ये वैकुंठबाईसारखी मेहता यांच्यासारखी या नावाची संस्था आहे. तर महाराष्ट्रावर हा अन्याय नाही का ते गुजरातला सहकारी? नाही, सगळ्यात पहिल्यांदा खरं सांगायचं म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं मी ही कल्पना 8 वर्षापूर्वी मी स्वतः फ्लोट केली होती. आणि त्यावेळी देवेंद्रजींनी माझ्या या कल्पनेला स्वतःचं लेटरेड लावून केंद्रामध्ये ती पाठवली होती. आणि आमची सतत मागणी होती की वैकुंठबाई मेहताचं कन्व्हर्जन, रूपांतर हे विद्यापीठीत करावं. आम्ही जी वैकुंठबाई मेहतामध्ये येऊन पण गेले. मी त्यांना दाखवलं होतं की तुम्हाला जेवढी जागा पाहिजे, 15 एकर जागा लागते UGCला, ती तिथं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, सगळं आहे. बाजूला पुणे विद्यापीठ आहे, त्याच्यापुढं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बँकिंग आहे, त्याच्यापुढं शेती महाविद्यालय आहे. आणि वैकुंठबाई मेहता आणि महाराष्ट्रात सहकारात आघाडीवर आहे. तर तुम्ही तिथं करावं. पण ते नाही झालं तर एक गोष्ट नक्की की आम्हाला जो ॲश्युरन्स मिळालेला आहे, गुजरातमध्ये ते इकरा चांगलं गाव आहे, मोठं आहे. तिथं अमूल त्याचं निश्चितच त्याचं सगळं सोपास्कार फंडिंग बघेल. परंतु याचं जे उपकेंद्र आहे ते निश्चित पुण्यामध्ये होईल. पुण्यामध्ये उपकेंद्र निश्चितच होईल. आणि ते वैकुंठबाई मेहतामध्ये, कारण का वैकुंठबाई मेहता हे केंद्रीय स्तरावरचीच संस्था आहे, ती काही राज्य स्तरावरची संस्था नाही आहे, पण हा केंद्राची संस्था आहे. तुमच्या मतानुसार हा महाराष्ट्र अन्याय नाही आहे? म्हणजे अनेकदा तो नाही, अन्याय म्हणजे बघा, अन्याय मी मानत नाही. इच्छा पूर्ण होणं, या सहकारात विद्यापीठ होणं हे पहिलं ऑब्जेक्ट होतं, ते झालं. महाराष्ट्रामध्ये त्याचं उपकेंद्र मिळणं, म्हणजे सहकार विद्यापीठाच्या माध्यमातून जे काय कोर्सेस होतील ते महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना पण ते उपलब्ध असतील. अशी उपकेंद्र देशाच्या अनेक भागामध्ये होतील. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या सगळ्या भागामध्ये होतील. आणि त्या माध्यमातून त्याला ॲफिलिएशन मिळेल आम्हाला. त्यामुळे आपली जी इथली संस्था असेल ती मेन विद्यापीठाशी ॲफिलिएटेडच असणार आहे. त्यामुळे हे सगळे कोर्सेस हे महाराष्ट्रातल्या युवकांना देखील उपलब्ध होतील. आणि त्या माध्यमातून सहकार वाढेल, नक्कीच वाढेल. एक शेवटचा खरोखर प्रश्न, तुम्हाला वाटतं की सध्याच्या जागतिकीकरणाच्या या मार्केटची फोर्सेसमध्ये सहकार टिकेल आणि वाढेल? सहकारातल्या कार्यकर्ता म्हणून मी उगाचच भावनिक पोटी सहकाराचा उदो करणार नाही. पण मला खात्री आहे की 100% सहकार टिकेल. कारण का, एक थोडी गोष्ट सांगतो, थोडंसं 1 मिनिट जास्त वेळ घेतो. सहकार हा एक प्रायव्हेट सेक्टर आणि पब्लिक सेक्टरचा सुवर्ण मध्ये म्हणून उदयाला आला. पब्लिक सेक्टरकडं सरकार मागं आहे, प्रायव्हेट सेक्टरकडं पैसा खूप आहे. पण ज्या लोकांकडे पैसा नाही अशी लोक एकत्र येऊन ही सहकार चळवळ सुरू झाली. पहिल्या नियोजनापासून पण सांगितलं होतं की पहिल्या नियोजनात की प्रत्येक खेडेगावामध्ये एक सहकारी संस्था पाहिजे, एक ग्रामपंचायत पाहिजे आणि एक स्कूल पाहिजे. त्यामुळं सहकार जे मध्यमवर्गीय जे आहेत त्यांना सहकाराशिवाय पर्याय नाही. पण आज यंगस्टर सहकारात दिसत नाही, ही एक आमची एक काळजी आहे. वी आर वरीड अबाउट. कारण भारताचं सरासरी वय 29 आहे. भारत युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. या सहकार क्षेत्राने आधुनिक जे तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करणे काळाची गरज आहे. आणि उद्या जर कदाचित हे खाजगी क्षेत्र आणि सहकार क्षेत्र यांचं जर एक मॉडेल कॉम्बिनेशन, ज्याला आपण कोलॅबरेशन म्हणतो, की कोलॅबरेशन, इंटरसेक्टर कोलॅबरेशन, या 2 सेक्टरनी कोलॅबरेशन केलं तर सहकारात आज भांडवल नाही, त्यांना भांडवल मिळेल. प्रायव्हेट सेक्टरमध्ये मनुष्यबळ नाही, त्यांना मनुष्यबळ मिळेल. आमच्याकडं द्रव्यबळ नाही, ते द्रव्यबळ आम्हाला मिळेल. त्यामुळे भविष्य काळामध्ये असं व्हायची शक्यता नाकारता येत नाही की खाजगी क्षेत्र आणि सहकार क्षेत्र यांचं कोलॅबरेशन
एक चांगलं मॉडेल भविष्यात ठरू शकतं. पण सहकार टिकणार, सहकार वाढणार. सहकारात जे जे काही घडत गेलं, काही चुकीचं बदनामी होत गेली, मीडियाने पण त्याला जास्त कव्हरेज दिलं, हे पण सत्य नाकारता येणार नाही. मी मीडियाला मध्यंतरी विचारलं, तुम्ही एवढं जास्त कव्हरेज का देता, त्या संस्थेबद्दल तुम्हाला काही वाटतं का असता? तर मला अनेक लोकांनी खाजगी सांगितलं की संस्थेपेक्षा त्या संस्थेमध्ये जे राजकीय लोक आहेत त्यांच्याकडं जास्त आकर्षण असतं. त्या संस्थेमध्ये राजकीय लोक नाहीत, त्या संस्थेने काही घडलं त्याची एवढी बातमी होत नाही. पण संस्थेमध्ये एखादं राजकीय जर घडलं, परवाच माझ्या बँकेमध्ये हे घडलं, तर तसंच सहकार टिकणार, वाढणार याबद्दल दुमत नाही, असं माझं प्रामाणिक आणि अभ्यासाचं मत आहे. ओके, तर या चांगल्या नोटवर आपण ही मुलाखत थांबूया आणि अनास्कर साहेबांशी वेळोवेळी आपण पुढे संवाद साधत राहू. अनास्करजी, धन्यवाद लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. थँक्यू सर, थँक्स लॉट, थँक्यू. आभार. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. आणि सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती right लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. डायलॉग थे क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.